तर हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी अहोंच्यासाठी स्पेशल असे मस्त असे चिकनवाले नूडल्स बनवणार आहे. तर म्हटलं रेसिपीसुद्धा शेअर करूयात. चिकन नूडल्स आणि आपण आज सगळं चायनीज मेन्यू असणार आहे. तर चिकन नूडल्स आणि पोटॅटो चिली पोटॅटो वगैरे असं काहीतरी म्हणतात त्याला. तर क्रिस्पी अशी चिली पोटॅटो पण आपण बनवणार आहोत. तर आपलं सर्व आज चायनीज मेन्यू असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. इथे मी सर्वात पहिल्यांदा आता नूडल्स बनवायला घेते. तर नूडल्ससाठी मी काय काय साहित्य घेतलेले ते तुम्हाला इथे दाखवते. तर इथे पाहू शकता तुम्ही नूडल्स मी शिजवून घेतलेले आहेत आणि इथे काही साहित्य घेतलेले जे चिरून घेतले. तुमच्याजवळ जेवढं काही अवेलेबल असेल. इथे गाजर आहे, कांदा आहे, टोमॅटो घेतला. टोमॅटो नाही घेतला तरी चालतो. मी आपला कलरसाठी तुमच्याकडे जर रेड कलरची पेपर असेल म्हणजे शिमला मिरची असेल तर ती तुम्ही यूज करू शकता. इथे मी शिमला मिरची, लसूण घेतला बारीक चिरून, हिरवी मिरची घेतली. त्याचबरोबर आपल्याला डार्क सोया सॉस आणि शेजवान चटणी, थोडीशी ब्लॅक पेपर पावडर, मीठ वगैरे एवढं सगळं साहित्य लागणार आहे. तर लगेचच आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तेल घ्यायचं आहे कढईमध्ये. तेल प्रॉपर आपल्याला इथे गरम होऊ द्यायचंय आणि तर आता इथे तेल गरम झालंय. तेल जरा जास्तच गरम झाले त्यामुळे मी गॅस थोडा बंद केलेला आहे. आणि आता आपण इथे चिकन मी इथे मॅरिनेट करून ठेवले, पण हे फ्राय नाही करून घेतलं. हे नूडल्स झाल्यानंतर फ्राय करणार आहे आणि त्यानंतर वरून त्याच्यामध्ये टाकणार आहे. कारण नूडल्समध्ये काय होतं, चिकन म्हणजे एकदम तळाला राहील आणि वरती अजिबातच सापडत नाही. म्हणजे मिक्स करताना थोडासा प्रॉब्लेम होतो नूडल्सला. तर हे आपण वरतून नंतर टाकणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा इथे मी लसूण जे आहे, लसूण टाकणार इथे फ्राय करायला. लसूण थोडासा व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा आहे. हलकासा असा कलर चेंज झाला की याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची. आता गॅस मी चालू करते. माझं ॲक्च्युली रुटीन असं असतं, थोडासा संध्याकाळचा स्वयंपाक मी उरकते आणि मग कृषिकाला मला गार्डनमध्ये घेऊन जावं लागतं. मग चपात्या वगैरे जे असतात त्या संध्याकाळी आल्यानंतर म्हणजे 1 तास 1.5 तासभर तिला खेळायला न्यावंच लागतं. तर आजही काही असंच आहे. आता हे थोडंसं नूडल्स उरकायचे, मग चिली मी नंतर आल्यानंतर करणार आहे. झाल्यानंतर आपल्याला मी जाणार आहे तिला घेऊन गार्डनला. म्हटलं दोन्ही पण आल्यावर नंतर उरकायचं म्हणजे मग वेळ होतो. म्हटलं आता नूडल्स करून ठेवले तरी नंतर आपण गरम करून खाऊ शकतो, हरकत नाही. चिली पोटॅटोचं तसं नाही आहे. चिली पोटॅटो करून ठेवले तर ते एकदम स्मूथ होऊन जातील. मग क्रिस्पीनेस त्याला काहीच राहणार नाही. मग खायला तर काय अर्थ नाही. त्याचं नावच क्रिस्पी चिली पोटॅटो आहे. तर ते नंतरच आपण बनवणार आहे. तर आता इथे मी गाजर वगैरे सर्व आहे ते सगळं टाकून आपण व्यवस्थित इथे फ्राय करून घेऊयात. थोडंसं हलकंसं असं जस्ट आपल्याला स्टीर करायचं आहे. जास्त काही त्याला भाजायचं किंवा शिजवण्याची गरज नाही. तर याच्यामध्ये आपण मीठ घालून व्यवस्थित मस्त थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. कांदा वगैरे व्यवस्थित सेपरेट करून घ्यायचा. इथे थोडंसं आपल्याला मीठ घालायचंय. लक्षात ठेवायचं नूडल्समध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे मीठ अंदाजाने घालायचं. आणि सोया सॉस वगैरे जो असतो किंवा शेजवान चटणी असते त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असते, त्यामुळे मिठाचा अंदाज व्यवस्थित परफेक्ट घ्या. तर याचं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय. तर आता तुम्ही पाहू शकता इथे आपल्या भाज्या व्यवस्थित मस्त फ्राय झाल्यात. तर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सोया सॉस. तर सोया सॉस कसा आहे तुमची टेस्ट त्यानुसार. डार्क सोया सॉस आहे हा, त्यामुळे अंदाजे व्यवस्थित टाका. जास्त सोया सॉस सुद्धा चांगला लागत नाही, त्यामुळे जास्त सुद्धा टाकू नका.
त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेजवान चटणी घालायची. शेजवान चटणी, शेजवान सॉस. आपण चिकन शेजवान नूडल्स बनवते मला फार आवडतं यांच्यासाठी असं वेगवेगळं काहीतरी इंडो चायनीज रेसिपीज असू किंवा कोणत्याही दुसऱ्या रेसिपीज मी अशा मस्त ट्राय करत असते. ब्रेकफास्टमध्ये सुद्धा वेगवेगळं मला आवडतं यांना करून घालायला. तर आज म्हटलं चायनीजमध्ये हे ट्राय करूयात. चिकन नूडल्स मी एवढे कधी बनवलेले नव्हते. एग नूडल्स वगैरे बनवलेले चॅनलवरती आहेत अवेलेबल. तर म्हटलं आता हे नूडल्स आपण एकदा बनवून पाहूयात. तर इथे शेजवान चटणी सुद्धा टाकलेली आहे. तिखट पण आपल्याला अंदाजे चेक करायचा. इथे थोडंसं ब्लॅक पेपर पावडर मी घालणार आहे. एकदा काय करायचं, टेस्ट करून बघायचे म्हणजे परफेक्ट टेस्ट त्याला आलेली आहे का. नाहीतर मग एक शेजवान चटणीचं पॅकेट तुम्ही अजून त्याच्यामध्ये ऍड करून द्या, कारण तिखटपणा येणं फार महत्वाचं आहे. त्रिशू कात्री दिवा हे कट करायचंय ना आपल्याला. याच्यातली मी अजून अर्ध पॅकेट टाकते. तर हे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यानंतर झालं मग आता याच्यामध्ये आपल्याला नूडल्स ऍड करायचे आणि हे 65 मी नंतर फ्राय करून ऍड करताना तुम्हाला दाखवणार. हे नूडल्स मी इथे शिजवून व्यवस्थित थंड करून ठेवलेले होते. हे याच्यामध्ये घालणार आहे. आणि थोडेसे असे सुट्टे करून घ्यायचे. हाताला असा तेलाचा हात घ्यायचा आणि त्याला थोडीशी कोणती स्लरी करायची आणि ती त्याच्यामध्ये ऍड करायची. तर इथे नूडल्स मस्तपैकी असे तयार झालेले आहेत. खूपच सुंदर दिसतात, पाहू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये फक्त फ्राय केलेलं चिकन ॲड करायचं राहिले. आता मी जाणार आहे बाहेर. त्यानंतर आल्यावरती आता याचीच क्वांटिटी एवढी झाली आहे की हे आम्हाला दोघांना संपतील असं वाटत नाही. आणि अजून पोटॅटो चिल्लीसुद्धा केली तर मग तर अजिबातच संपणार नाही असं वाटतं आहे. मग शिल्लक राहण्यापेक्षा बाहेरून आल्यानंतर ह्यांना आधी विचारेन मी की एवढं आपल्याला संपेल का, पोटॅटो चिली करू की नेक्स्ट टाईम ट्राय करूया. मग ते जर हो म्हटले चिली करायला तरच करेन, नाहीतर वाया घालवायलासाठी उगीचच करणार नाही. मग आता चला तर मग आता गार्डनला जाऊयात. थोडंसं मी तयार होते आणि मग थोडंसं गार्डनमध्ये जाऊयात कृषिकाला घेऊन. तर इथे मस्त असे 65 सुद्धा रेडी आहेत. तर हे आपण नूडल्सवरती टाकणार आहे आणि मस्तपैकी सर्व करणार आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हणाले की नूडल्स भरपूर आहेत, तर यांचं हेच म्हणणं होतं की चिली नको बनवूया, नाहीतर शिल्लक राहील. तर चिलीची रेसिपी मी नेक्स्ट टाईम जेव्हा ट्राय करेन तेव्हा शेअर करेन. तर आता मस्तपैकी आपण सर्व करूया आणि मस्तपैकी जेवण